अध्याय 7. कपिल म्हणाली, प्राण्याला शरीर प्राप्त होण्याला कारण त्याचे पूर्वकर्म होय. पुरुषाच्या शरीरामध्ये धान्य कणाचा आश्रय करून तो प्रवेश करतो आणि नंतर त्या पुरुषाच्या रेत कणाचा आश्रय करून स्त्रीच्या उदरात प्रविष्ट होतो. पहिल्या रात्री पुरुषाचे रेत आणि स्त्रीचे रुधिर या दोहोचे मिश्रण होते. 5 रात्रींनी बुडबुड्यासारखे होते, 10 दिवसांनी बोरासारखे होते व नंतर त्याचा मांसाच्या पिंडासारखा आकार निर्माण होतो. पक्षाच्या योनीमध्ये असेल तर अंड्यासारखे होते. नंतर 1 महिन्यात मस्तक उत्पन्न होते. 2 महिन्यांनी हातपाय वगैरे अवयव उत्पन्न होतात. 3 महिन्यांनी रोम, अस्थि व त्वचाही उत्पन्न होतात. व तो गर्भ स्त्रीचा असला तर योनीत छिद्र व पुरुषाचा असला तर लिंग उत्पन्न होते. 4 महिन्यांनी मांसाधिक सप्तधातू उत्पन्न होतात. 5 महिन्यांनी क्षुधा व तृषा उत्पन्न होतात. 6 महिन्यांनी तो गर्भ चर्माने वेष्टित होऊन उजव्या कुशीत फिरू लागतो. नंतर माता ज्या अन्नोदकांचे भक्षण व प्राशन करीत असेल त्याच्या योगाने त्या गर्भाच्या सप्तधातूंची वृद्धी होते. मातेचे उदर म्हणजे विष्ठा आणि मूत्र यांनी भरलेला एक खाडा होय. त्यात जंतूंची उत्पत्ती होत असतेच. अशा ठिकाणी त्या प्राण्याला राहणे भाग पडते. तेथे त्याला फार यातना सोसाव्या लागतात. हा कोमल असल्यामुळे मातेच्या उदरातील भुकेलेले कृमी त्याच्या सर्वांगाला टोचित असतात व त्यामुळे त्याला क्षणोक्षणी मूर्छा येते. कडू, तिखट, उष्ण, खारट, वृक्ष, आंबट इत्यादी मातेने भक्षिलेल्या पदार्थांचा त्याला स्पर्श होऊ लागला म्हणजे सर्वांगाला वेदना होऊ लागतात. त्याच्यावर पहिले गर्भाशयाचे आवरण असते व त्याच्या बाहेरून आतड्यांचे वेष्टन असते. याची पाठ व डोके द्रोणासारखे वाकलेले असतात व तिथे हा कुशीत डोके ठेवून असतो. याला स्वतःचे अवयव हलविण्याचे देखील सामर्थ्य नसते. अशा वेळी दैवयोगाने त्याला स्मरणशक्ती प्राप्त होते. त्या योगाने त्याला आपण 100 जन्मात केलेली कर्मे आठवतात. तो पुष्कळ वेळपर्यंत उच्छ्वास न सोडता तिथेच स्तब्ध राहतो. या अवस्थेत त्याला सुख ते काय मिळणार. नंतर 7व्या महिन्यामध्ये त्याला ज्ञान प्राप्त होते. पण प्रसूती वायू त्याला एकसारखे धक्के मारित असतात म्हणून तो एके ठिकाणी स्थिर राहत नाही. त्या उदरात तो एखाद्या विष्ठेतील किड्याप्रमाणे फिरत असतो. त्याला त्यावेळी देह आणि आत्मा या दोहोंचे ज्ञान असते म्हणून त्याला दुःख होते, पश्चाताप होतो. पण सप्त धातुरूप बंधनाने बद्ध झाल्यामुळे त्याचा काही उपाय चालत नाही. तो मोठ्या सद्गदित वाणीने ज्याने आपणास गर्भावासात आणले त्या परमेश्वराची स्तुती करतो. हे भगवन, मी विषयासक्त असल्यामुळे मला जी गती तू दिली आहेस ती माझ्या कर्माला योग्य आहे. पण मला आता त्याबद्दल पूर्ण पश्चाताप झाला आहे आणि मी तुला अनन्य भावाने शरण आलो आहे. परमेश्वरा, मी भूते, इंद्रिये आणि अंतकरण या रूपाने म्हणजे देहरूपाने परिणाम पावलेल्या मायेचा आश्रय करून स्वतःच्या कर्माच्या योगाने बांधला गेलो आहे. तरी माझ्या त्रस्त झालेल्या हृदयामध्ये तुझ्या आनंदमय स्वरूपाचा अनुभव येत आहे. हे तुझे स्वरूप निर्विकार आणि निर्मल असे आहे. मी त्याला वंदन करतो. तुझ्याप्रमाणेच माझे सुद्धा स्वरूप वास्तविक निर्मल आहे, पण ते अज्ञानाने आच्छादिलेले आहे. त्यामुळे मी पंचमहाभूतांपासून उत्पन्न झालेल्या शरीराच्या ठिकाणी अभिमान धरणारा झालो आहे. वस्तुतः मी तसा आच्छादित नाही. सत्व, रज आणि तम या त्रिगुणांच्या स्वाधीन होऊन प्राणी जी कर्मे करतो ती त्याला संसार बंधनास कारण होतात. त्याला स्वरूपाची विस्मृती पडते आणि तो या संसारात अनेक क्लेश भोगीत फिरतो. त्याला स्वस्वरूपाची पुन्हा प्राप्ती होण्यास साधन एक तुझाच अनुग्रह होय. हल्ली मला जे त्रिकाल ज्ञान झाले आहे ते तुझ्याच कृपेमुळे. सर्व स्थावर जंगमात्मक सृष्टीच्या अंतर्यामी तूच अंशरूपाने वास करतोस. तुझ्याशिवाय इतर सर्व प्राणी जीवरूपाने कर्ममार्गात येऊन पडले आहेत. त्यांचे हे दुःख हरण करण्याचे सामर्थ्य तुझ्याशिवाय इतरांमध्ये नाही. म्हणून आम्ही सर्व जीव त्रिविध तापांचे निरसन होण्याकरता तुझे सेवन करतो. हे भगवंता, मातेच्या उदरामध्ये असलेल्या रक्त, विष्ठा आणि मूत्र यांच्या कुपात पडून राहिलेला हा देह या जठराग्नीच्या योगाने अतिसंतप्त होऊन गेला आहे. इथून बाहेर केव्हा पडेन या आशेने मी आपले दिवस मोजित राहिलो आहे. परमेश्वरा, इथून तू केव्हा बरे माझी मुक्तता करणार. माझे अंतकरण अतिशय दीन होऊन मला काही सुचेनाशे झाले आहे. हे ईश्वरा, तू पराकाष्ठेचा दयाळू आहेस, कारण तू माझ्यासारखा 10 महिन्यांच्या अज्ञजीवाला एवढे ज्ञान प्राप्त करून दिलेस. या तुझ्या उपकृतीबद्दल मला कधीही उतराई होता येणार नाही. मी तुला नुसत्या वंदनानेच पूजतो. तू दिनांचा नाथ असल्यामुळे स्वतःच्या उपकृतीमध्येच संतुष्ट असतोस, कारण तिची फेड कुणाच्याही हातून होत नाही. हे प्रभू, माझ्यासारखेच संसारात उत्पन्न झालेले पशुआधिक जीव आपल्या शरीरास होणारी
सुखदुःखे मात्र जाणतात. परंतु तू दिलेल्या ज्ञानाच्या योगाने माझ्या ठिकाणी शांती, इंद्रिय निग्रह इत्यादी गुण उत्पन्न झाले आहेत आणि तुझे अनादी स्वरूप मला अंतर्बाह्य दिसत आहे. म्हणून हे भगवंता, या ठिकाणी जरी मी अतिशय दुःखात आहे तरी मला बाहेर पडण्याची इच्छा नाही. कारण मी बाहेर पडलो असता ज्या बुद्धीच्या योगाने तुझे हे स्वरूप पाहण्यास समर्थ झालो आहे ती माझी बुद्धी अविद्येच्या योगाने आच्छादित होऊन मला मोह पाडील आणि अहंकाराच्या योगाने दुःखमयी संसार चक्रात फेरे खायला लावेल. हे भगवंता, मी इथेच राहतो व तुझ्या चरण कमलांचे हृदयामध्ये ध्यान करून आपल्या दुःखाचे परिमार्जन करतो. तू दिलेल्या बुद्धीच्या योगाने तुझ्या स्वरूपाचे ज्ञान प्राप्त करून घेऊन या संसाररूपी अंधकारातून आत्म्याचा असा उद्धार करतो की फिरून या दुःखाचे नाव देखील घ्यायला नको. कारण वारंवार या संसारात येणे म्हणजे प्रत्येक वेळी गर्भवासाचे दुःख आहेच. कपिल म्हणाले, याप्रमाणे भगवंताची स्तुती करून मुक्त होण्याविषयी आपल्या बुद्धीचा निश्चय करीत आहे तोच प्रसूती वायू त्याला खाली ओढतो. यावेळी त्याचे तोंड खाली असते. त्या वायूने एकाएकी लोटून दिले असता तो फार व्याकुळ होतो. त्याचा उच्छ्वास बंद होतो, स्मृती नष्ट होते आणि मोठ्या कष्टाने तो बाहेर पडतो. मातेच्या रक्तामध्ये व मूत्रामध्ये लोळत असलेला तो जीव विष्ठेत उत्पन्न झालेल्या किड्याप्रमाणे वळवळू लागतो आणि गर्भवासातील ज्ञान नष्ट होऊन विपरीत गती प्राप्त झाल्यामुळे तो रडू लागतो. त्याच्या रडण्याचे कारण समजत नसल्यामुळे हा रडू लागला असता भलतेच उपचार करतात. त्यास जे हवे असेल ते मिळत नाही आणि भलभलते उपचार होऊ लागले तर त्यांचा त्यास प्रतिकारही करता येत नाही. या वयामध्ये त्याला गलिच्छ वस्त्रात असावे लागते व त्याला ढेकून किंवा पिसा चावू लागल्या तर त्याचे निवारण करण्याचे सामर्थ्य नसते. अशा स्थितीमध्ये त्याची बाल्यावस्था जाते. पुढे पौगंड अवस्थेत त्रास भोगावा लागतो. याही वेळी त्याला पाहिजे असेल ते वेळचे वेळी मिळतेच असे नाही आणि त्याला त्याबद्दल त्वरित राग येतो. ही अवस्था कशीबशी जाते तो त्याला तारुण्यावस्था प्राप्त होते. त्यात त्याला पुन्हा कामपीडा होऊ लागते. क्रोध, लोभ, अहंकार हे विकारही वृद्धिंगत होतात. तो इतर कामीजनाशी वैरभाव करू लागतो व त्यामुळे त्याचा स्वतःचा नाश होतो. वास्तविक देह हा पंचमहाभूतांपासून उत्पन्न झालेला असतो. परंतु या प्राण्याची बुद्धी अज्ञानाने नष्ट झाली असल्यामुळे देह माझा आहे अशी तो खोटीच कल्पना करतो. तो देह त्याला त्याच्या पूर्वार्जित कर्मापासून प्राप्त झालेला असतो. त्या देहामध्ये असता त्याला जन्म, जरा, व्याधी, मरण इत्यादी अनेक दुःखे वारंवार प्राप्त होतात. तथापि तो त्या देहाच्या संगोपनार्थ अनेक नवी नवी कर्मे करीत असल्यामुळे त्याला पुन्हा पुन्हा या दुःखमयी संसारात पडावे लागते. जगतामध्ये शिष्णोदर परायण लोकच फार आढळतात. प्राणी जर यांच्या संगतीला लागून यांच्या मार्गात रमू लागला तर त्याला पूर्वी सांगितलेल्या नरक यातना भोगाव्या लागतात. कारण दुर्जनांच्या संगतीने सत्य, शौच, दया, मौन, बुद्धी, संपत्ती, लज्जा, कीर्ती, सहनशीलता, इंद्रिय दमन, मनोनिग्रह इत्यादी गुणांचा लोप होतो. म्हणून विषयासक्त, मूढ, स्त्रीलंपट अशा नीच पुरुषांच्या संगतीला सज्जनांनी कदापि लागू नये. कारण हे लोक म्हणजे स्त्रियांचे पाळीव पशु बनलेले असतात. स्त्रियांच्या अथवा स्त्रीलंपट पुरुषांच्या संगतीने मनुष्याला जितका मोह पडेल आणि बंधन प्राप्त होईल तितके इतर कशानेही होणार नाही. म्हणून पुरुषाने स्त्रियांपासून अलिप्त असावे. ब्रह्मदेव देखील आपल्या कन्येला पाहून मोह पावला आणि तिच्याविषयी त्याच्या मनात पापवासना उत्पन्न झाली. ही स्थिती पाहून सरस्वतीने हरिणीचे रूप घेतले आणि पळू लागली. त्यानेही हरिणाचे रूप घेतले आणि तो निर्लज्जपणे तिच्या मागे धावू लागला. ब्रह्मदेवाची ही स्थिती तर त्याने उत्पन्न केलेल्या देव, मनुष्य इत्यादिकांची काय कथा. या जगामध्ये स्त्रीरूप मायेने मोहित न झालेला असा एक नरनारायण ऋषी वाचून दुसरा कोणी पुरुष मला दिसत नाही. हे माते, या माझ्या स्त्रीरूपी मायेचे बल किती आगाध आहे ते पहा. दश दिशा जिंकणाऱ्या महावीरासही ही केवळ आपल्या नेत्र कटाक्षबाणाने पराजित करून सोडते. याकरता ज्याला माझ्या सेवेच्या योगाने आत्मस्वरूपाचा लाभ करून घेऊन योगाचे उत्तम फल प्राप्त करून घेण्याची इच्छा असेल त्याने स्त्रियांची यत्किंचितही संगती करू नये. कारण लंपट स्त्रिया म्हणजे मुमुक्षु पुरुषाला नरकास नेण्याचे द्वारच होत. ही देवाने निर्माण केलेली प्रत्यक्ष माया होय. एखाद्या खोल विहिरीच्या तोंडावर गवताचे आच्छादन असताना तिथे भय असेल ही जशी कल्पना होत नाही, पण त्याजवर पाय ठेवला असता प्राणाशी गाठ पडते, त्याप्रमाणे या स्त्रिया दिसतात मोहक, पण त्यांचा सहवास मात्र केवळ प्राणघातक होय असे मुमुक्षूने समजावे. हे माते, मुमुक्षी स्त्रीने सुद्धा याच प्रमाणे विचार करून समजावे की पूर्वजन्मी मी पुरुष असता
विषयासक्ततेमुळे अंतकाळी स्त्रीचा ध्यास लागून मला या जन्मी स्त्रीरूप प्राप्त झाली व या जन्मी जर पुरुषाविषयी आसक्ती ठेवली तर अंतकाळी त्याच्याच ध्यासाने पुढील जन्मी पुरुषरूप प्राप्त होईल. मला द्रव्य सुख व पुत्र देणारा पती तो पती नसून मृत्यू होईल. पती ग्रह इत्यादी वस्तू मला भुरळ पाडणारे असून व्याधाचे गायन जसे मृगाच्या नाशास कारण होते त्याप्रमाणे या माझ्या नाशास कारण होतं. जीवाचा उपाधिभूत जो लिंगदेह त्याच्या योगाने त्याला एका लोकाकडून परलोकी जाता येते व तिथे तो आपल्या कर्माची फले भोगीत असतो आणि ती भोगीत असता तो आणखी नवी कर्मे करतो. आत्म्याच्या अनुरोधाने चालणाऱ्या या जीवाचा उपाधी लिंगदेह व पंचभूतात्मक स्थूलदेह हे दोन्हीही आपापले कार्य करण्यास असमर्थ झाले म्हणजे तेच या जीवाचे मरण होईल आणि ते देह पुन्हा प्रकट झाले म्हणजे तोच या जीवाचा जन्म होईल. कावीळ वगैरे रोगाने मनुष्याचे नेत्रगोलक बिघडले असता त्याची पाहण्याची शक्ती नाहीशी होते. त्याप्रमाणे या स्थूल देहालाच शब्दादी विषय ग्रहण करण्याचे सामर्थ्य नाहीशी होते. तेव्हा त्यातील सूक्ष्म देह सुद्धा आपले काम करण्यास असमर्थ होतो. हेच त्याचे मरण होय. ते स्थूल शरीर सूक्ष्म शरीरासह पुन्हा उत्पन्न होते आणि हाच मी आहे अशा अभिमानाने विषयांचे ग्रहण करण्यास समर्थ होते. हाच त्याचा जन्म होईल. वस्तुतः जीवाला जन्म मरण मुळीच नाही. म्हणून मुमुक्ष पुरुषाने मरणाची भीती अगदी पाळू नये. आपला उदरनिर्वाह कसा चालेल म्हणून काळजी करून दुसऱ्यास दैन्य दाखवू नये. उपजीविकेविषयी प्रयत्नही करू नये. धैर्याने वागून या जीवाच्या अज्ञात गर्ताचे ज्ञान प्राप्त करून सर्व संग परित्याग करावा आणि पृथ्वीच्या पाठीवर आनंदाने संचार करावा. म्हणजे देहावर आसक्ती न ठेवता योगाभ्यास आणि वैराग्य या दोहोचे आचरण करायचे. त्यांच्या योगाने बुद्धी सुसंस्कृत होऊन देहावरील आसक्ती सुटेल. या ठिकाणी श्रीमद भागवतांतर्गत कपिल गीतेमधील जीवनगती नावाचा 7वा अध्याय समाप्त झाला.